मुंबई कृषी उत्पन्न समितीमध्ये 500 टनापेक्षा अधिक जास्त गव्हाची आवक होती। होळीनंतर गव्हाची आवक वाढण्याची शक्यता, त्यामुळे यंदा गव्हाचे दर नियंत्रणात राहण्याची शक्यता आहे। होळी सणानिमित्त येवला कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा लिलाव बंद ठेवण्यात येणार आहे। याबाबत बाजार समिती आवारात सूचना फलकही लावण्यात आले। दरम्यान होळीच्या दिवशी भुसार धान्य लिलाव सकाळच्या सत्रात सुरू राहणार आहे। राज्यात 42,000 हेक्टरवरील पिकांना अवकाळीचा फटका बसलाय। बीड, लातूर जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान झाले। फेब्रुवारी महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांचं मोठं नुकसान झालंय। हरभरा, गहू, ज्वारी, कापूस, मका, तीळ आणि द्राक्ष, आंबा, कलिंगड, खरबूज, संत्रा, केळी, पपई आणि भाजीपाल्याला फटका बसला। वाशिम कृषी उत्पन्न बाजार समिती इथं पहिल्यांदा जवस पिकाची विक्री झाली। या पिकाला प्रति क्विंटल 7,000 रुपयांचा दर मिळाला। तर इथे हंगामात जिल्ह्यात जवस लागवडीचं क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे।